संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येत आहे। वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी मंगळवारी नांदेडमध्ये आली होती। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने मराठवाड्यात पूरग्रस्त परिस्थितीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याकरिता आणि शेतकरी आत्महत्या करू नयेत यासाठी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। यावेळी नांदेड जिल्ह्यातील वारकरी बांधवांना ज्ञानोबा तुकोबांची शपथ देऊन जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावी असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आलंय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला आई वडिलांना बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही। दरवर्षी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतात। या वर्षी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबले पाहिजे यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने काकाजी पाटील यांच्या वतीने ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी जनजागृती करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी जनजागृती करत आहेत। आपल्यासोबत विठ्ठल पाटील काकाजी आहेत। काकाजी, आज दिंडी काढण्यात आली आहे, काय सांगाल? काय शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन करता? रामकृष्ण हरी। मी इतकंच सांगेन की आमची संतभूमी मराठवाडा आहे। हे ज्ञानोबा तुकोबांचे पाईक आहेत, हे आमच्या विठोबाचे भक्त आहेत आणि हिथं परिस्थितीला गोंधळून कधी दुष्काळ आला, कधी शेती पिकली नाही, कधी लग्न मोठं केलं कर्ज झालं म्हणून आत्महत्या होत होत्या। ही भूमिका लक्षात घेऊन वारकरी साहित्य परिषदेनं अशी भूमिका घेतली की आपण संतभूमी मराठवाडा म्हणजे शेतकरी आणि वारकरी एकच आहेत। हे वारकरी असलेल्या ज्ञानोबा तुकोबांच्या पायकांना जागृत करायचं, शपथ द्यायची ज्ञानोबा तुकोबाची आणि सांगायचं की गावोगावी याच्यानंतर महिला हरिपाठ मंडळ काढा, दिंड्या आणि असे समाजातले बेदरलेल्या मनस्थितीचे लोक शोधून काढा आणि त्यांना मानसिक आधार द्या, संत विचार सांगा, सत्संगात आणा आणि बायका मुलं वाऱ्यावर सोडू नको, आईवडिलांना निराधार करू नको, ही त्याची विचाराची भूमिका जागृत करा। त्याच्यात पुरुषार्थ द्या, त्याला थोरा मोठ्यांची उदाहरणं द्या आणि त्याच्या काय समस्या आहेत आम्हाला सांगा। आम्ही त्या समस्या वाटेल ते विडा उचलून आम्ही पार पाडण्यासाठी लढू, इतकंच आपल्या याच्यातून सांगतो माध्यमातून। समज कुठून दिंडी काढण्यात आलेली आहे आणि किती जिल्ह्यामध्ये ही दिंडी आतापर्यंत घेऊन जाण्यात आली आहे? धाराशिव बीड एका दिवशी झालं, संभाजीनगर जालना दुसऱ्या दिवशी झालं, परभणी हिंगोली तिसऱ्या दिवशी झालं, आज नांदेड आणि लातूर आता शेवट होणार। त्याच्यानंतर आम्ही संजय शिरसाट बरोबर साहेबांच्या बरोबर मंत्री सामाजिक न्याय खात्याचे असल्यामुळं समाजाच्या अडचणीची जबाबदारी त्या खात्यावर असल्यामुळं त्यांना घेऊन आम्ही सगळे महाराष्ट्रातले पदाधिकारी एकत्र बसणार आणि समाजाचं समाजमन दुरुस्त करणे आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ही जी आमची भूमिका महाराष्ट्रभर सुरू आहे की ज्यातून समाजमन दुरुस्त झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते विचाराची बैठक करून माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आणि याच्यावर अजून काय शासनाने करावं लागेल हे आम्ही काम करत आहोत। आज तुम्ही नांदेडमध्ये ही दिंडी घेऊन आल्यात, आमदार असतील, खासदार असतील किंवा जिल्हाधिकारी यांना काही निवेदन वगैरे देणार आहे? आम्ही अधिकारी, पत्रकार, आमदार, खासदार त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, पण ते खूप कामात व्यस्त असतील कदाचित, ते काय कोणी आले नाहीत, आम्हाला फोनही केला नाही, काही हरकत नाही। पण आम्ही ज्ञानोबा तुकोबाचे पाईक आहे ना समर्थ आहोत त्या आत्महत्या रोकायला, बाकी त्यांचं कर्तव्य त्यांना लखला। रामकृष्ण। दरवर्षी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते, कधी ओला दुष्काळ असेल, कधी अतिवृष्टी असेल। यावर्षी देखील मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर सरकारला तुम्ही काय सांगाल? सरकार शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, तर तुम्ही सरकारला काय सांगाल? मी सरकारला इतकंच सांगेन, तुकोबारायांनी स्वतःच्या कुटुंबाचे कर्जमाफी
केली, पैशाची कर्जमाफी केली. तुम्ही तर शासनाच्या टॅक्समधले पैसे आहेत. संकट समय उभा राहत नसेल, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या भूमिकेतून तुमच्यावर संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे. तर तुम्ही त्यातून शेतकऱ्यांना आधार देणे, त्यांना कर्जमुक्त करणे, त्यांच्या समस्या सोडवणे यासाठी तुम्ही तत्पर व्हा, एवढीच तुमच्या माध्यमातून प्रार्थना करेन. एक काका शेवटचा प्रश्न, यावर्षी जानेवारीपासून ते ह्या 7-8 महिन्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 138 आत्महत्या झालेल्या आहेत. तर आता अशा आत्महत्या होऊ नयेत म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? नाही, मी सांगितलं, समस्या म्हणजे जीवन नव्हे, जीवन हे सहज मिळत नाही. ते संतांच्या भूमिकेतून आपण गावोगावी सांगतोय कीर्तनातून. पण आता अशी माणसं शोधून काढणार आणि सर्व समाजाला गावोगावी हरिपाठ, संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ दिंडी काढणार आणि अशी माणसं शोधून त्यांना मानसिक आधार देऊन त्याला एकटा पडून देणार नाही आणि त्याला त्याच्या कर्तव्याची जबाबदारीची जाणीव करून देणार, त्याला सर्वतोपरी सहकार्य करणार आणि एकही यापुढं आत्महत्या 8 जिल्ह्यात होऊन देणार नाही. हा विडा आज आम्ही उचलला आहे आणि शपथ घेतलेली आहे ज्ञानोबा तुकोबांची. आम्हाला ज्ञानोबा तुकोबा आमच्या जीवापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यामुळे त्यांचा अपमान आम्ही होऊ देणार नाही आणि ही जबाबदारीसाठी आम्ही जीवाचं रान सगळे वारकरी करू. रामकृष्ण. एकंदरीत आपण पाहू शकता, ज्ञानोबा आणि तुकोबाची शपथ घेऊन आम्ही आज हा विडा उचललेला आहे की मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आम्ही एकही आत्महत्या होऊन देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे आता अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, चिंताग्रस्त झाले आहेत, त्या शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीची वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली आहे. नक्कीच या दिंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती करण्यात येत आहे. कॅमेरामॅन रफिक सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.